नमस्कार. ऑलरिच मीडिया प्रस्तुत लाईफलाईन सुंदर आरोग्याची या कार्यक्रमात मी गोकुल आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, लाईफलाईन सुंदर आरोग्याची हा एक कार्यक्रम जो आहे आपण वैद्यकीय क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या काही निवडक व्यक्तिमत्वांसाठी ठेवलेला आहे. आणि आज आपल्या पहिल्या कार्यक्रमाचे पहिले प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ शहरातील प्रसिद्ध डेंटिस्ट श्री चेतन दरणे सर आपल्यासोबत आहेत. सर, प्रथमतः खूप खूप स्वागत सर. नमस्कार सर, मला सांगा की गेल्या अनेक वर्षांपासून आपण या क्षेत्रामध्ये काम करताय. नेमकं डेंटिस्ट्री याच क्षेत्रात काम करावं असं का बरं वाटलं सर? निश्चितच. सर्वप्रथम मी आपला सर्वांना सुंदर आरोग्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, गोकुलदादा आज आपल्यासोबत आलेले आहे आणि आपल्याला आरोग्यविषयक मार्गदर्शन त्यांच्यासोबत करायचं आहे. गोकुलदादा, तुम्ही फार छान प्रश्न विचारला की तुम्ही डेंटिस्ट्री का बरं निवडली. तर मित्रांनो, सगळ्यात माझ्या दृष्टीने सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की एखाद्या माणसाला हसताना बघणं ही एक फार चांगली गोष्ट असते. आणि त्यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट गोष्ट गोकुलदा अशी आहे की जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला हसवण्याच्या मागचं एक रिझन बनता की तुमच्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती खळखळून हसतो ना, तर तो जो आनंद असतो तो आनंद मला डेंटल सर्जरी या माझ्या फील्डमुळे मिळतो. त्यामुळे मी डेंटिस्ट्री ही चूज केलेलं आहे आणि डेंटिस्ट्री मी प्रत्येक सेकंदाला जगत असतो. म्हणजे अनेक जो अनुभव सांगितला असे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील. म्हणजे एकंदरीत अनेक लोकांचं जे हास्य आहे ते सरांमुळे असं म्हणायला हरकत नाही. सर, दुसरा प्रश्न हा आहे की नेमकं डेंटिस्ट्री या सब्जेक्टमध्ये या क्षेत्रामध्ये कितीशे प्रकार असतील? येस गोकुलदा, डेंटल सर्जरी हा एक अतिशय जुना विषय आहे. म्हणजे आपण जर का त्याचं ओरिजिन बघायला गेलो तर फार पूर्वीच्या काळांमध्ये जसे इजिप्शियन ममीज आहेत त्यांच्या ज्या ममीज होत्या त्याच्यामध्ये सुद्धा लोक इम्प्लांट्स करायचे. सुरुवातीच्या काळात देखील त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो की विविध धातूंचे इम्प्लांट ते बसवायचे. त्याच्यानंतर मिडल ईस्ट कंट्री ज्या होत्या त्याच्यामध्ये सोन्याचा दात हा एक श्रीमंती दर्शवण्याचा एक भाग समजला जायचा. तर डेंटल सायन्स हे अतिशय पूर्वीपासून अतिशय प्रगत असं तेव्हा एवढं डेव्हलप होतं. मग ते येस डेंटल सर्जरी ही एक अतिशय महत्वाची ब्रांच ही पहिलेपासूनच होती. आता जशी जशी डेंटिस्ट्री ही प्रगल्भ होत गेली आहे, डेंटिस्ट्री हे वेगवेगळ्या फील्ड्समध्ये राहिलेलं आहे. जेव्हा डेंटिस्ट म्हणून कामाला लागलो 2008 साली, त्यावेळी डेंटिस्ट्रीविषयी असं परसेप्शन होतं किंवा लोकांची एक सामाजिक धारणा होती की दात दुखला तेव्हाच डॉक्टरकडे जायचं आणि दात काढून घ्यायचा. परंतु प्रगत झालेलं तंत्रज्ञान आणि एक फार चांगली गोष्ट, आपण प्रगत अशा महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्र हा नेहमीच वैश्विक तंत्रज्ञान ऍक्सेप्ट करणारा भारतातला सगळ्यात महत्वाचं राज्य राहील. या राज्यामध्ये आपण राहिल्यामुळे आणि मुंबईच्या प्रॉक्सिमिटीमुळे हे सर्व तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं ऍब्झॉर्ब झालं. त्यामुळे डेंटिस्ट्रीमध्ये आता ज्या फील्ड्स आहे त्याच्यामध्ये रूट कॅनल ट्रीटमेंट करणं, त्याच्यानंतर इम्प्लांटद्वारे दात बसवणं, हिरड्यांच्या अतिशय प्रगत अशा शस्त्रक्रिया करणं, सोबतच स्माइल डिझायनिंग, लॅमिनेट्स, तुमचं हास्य खुलवणाऱ्या प्रत्येक गोष्टी हा आता तुमचा एक डेंटल सर्जन करू शकतो. त्यामुळे डेंटल सर्जन हा फक्त दात काढणारा व्यक्ती नव्हे, तर तो तुम्हाला एक सुंदर सुदृढ मौखिक आरोग्य देऊ शकणारा पहिला पिलर आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्या पलीकडे देखील डेंटिस्ट्री आहेच. सर, नेमकं दातांचं जीवनामध्ये आणि दातांचं नेमकं महत्व काय एकंदरीत? सर्वप्रथम गोकुलदा, दातांचं महत्व म्हणजे आपण कोणत्याही व्यक्तीकडे बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं. जर तुम्ही माझ्यासोबत नेहमी बोलता तर मला तुमची स्माईल लक्षात राहते. हो. तर स्माईल ही बेस्ट कशामुळे राहू शकते तर ती तुमच्या फेशियल स्ट्रक्चर दातामुळे राहू शकते. ओके. तर आपल्या दाताचं 4 फंक्शन सगळ्यात महत्वाचे असतात. सर्वप्रथम फंक्शन जे आहे ते असतं अन्न जेवण्याचं. आपलं जे शरीर असतं ते पूर्ण चालवण्यासाठी आपल्याला ऊर्जा जी असते ती चयापचय म्हणजेच डायजेस्टिव्ह प्रकारामुळे होत असते. आणि चयापचय ही प्रक्रिया तेव्हाच चालू होते जेव्हा आपण आपलं जे अन्न जेवतो त्याचा बारीक चावा करून त्यांना बारीक तुकडे करतो आणि त्याच्यामध्ये लाळ मिसळते आणि त्याचा रवंथ होऊन पुढे ती डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जाते. तर दातांचं सर्वप्रथम फंक्शन आहे की तुमचं चावण्यासाठी, अन्न चावण्यासाठी. दुसरं सगळ्यात महत्वाचं फंक्शन असतं स्पीच. तुम्ही बघू शकता की ज्या लोकांचे दात चांगले नसतात किंवा ज्या लोकांचे दात आडवे तिडवे असतात त्यांचे शब्दोच्चार जे असतात ते स्पष्ट नसतात, त्यांच्या तोंडातून थुका निघत असतो. तर त्या स्पीच चांगलं देता येणं, चांगलं बोलणं हा एक महत्वाचा फंक्शन आपल्या दातांचा असतो.
तिसरं एक महत्वाचं फंक्शन जे आपण म्हणू शकतो ते असतं प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल स्ट्रक्चर. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडामध्ये दात नसतील किंवा दातांची झीज झाली असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर रिंकल्स येतात, म्हणजे सुरकुत्या येतात. त्याच्यानंतर इच्छा ज्या फोल्ड्स असतात त्या डीप होत असतात. म्हणजे एकंदरीत जे सायन्स ऑफ एजिंग आहे किंवा म्हातारे दिसण्याचे जे प्रकार आहे ते तुमच्या दातांच्या आरोग्यावर आणि हेल्थवर अवलंबून असतं. हे 3 फंक्शन सोबतच इतर महत्वाचे फंक्शन सुद्धा आपल्या दातांचे असतात, ज्याच्यामध्ये आपल्या मसल्सची टोनिसिटी मेंटेन ठेवणं हे सुद्धा एक महत्वाचं फंक्शन असतं. सर, दातांचे किती ग्रुप्स असू शकतात किंवा त्यांचं एज ग्रुप काय असू शकतं? ओके, त्याचं एज मध्ये जर आपण एक्सप्लेनेशन करतो म्हटलं तर. येस गोकुला, मी तुम्हाला एक ब्रॉडर कॅटेगरीजमध्ये सांगू शकेल की माणसाला डिप्लोडेंट म्हणतात. डिप्लोडेंट म्हणजे 2 प्रकारचे दात, एक असतात प्रायमरी टीथ आणि दुसरे असतात परमनंट टीथ. ओके. प्रायमरी टीथ म्हणजे वयाच्या 6व्या महिन्यापासून तर 6 वर्षापर्यंत येणारे जे दात असतात त्यांना आपण प्रायमरी दात म्हणतो, दुधी दात आपण दुधाचे दात. येस, परफेक्ट. त्याच्यानंतर दुसरा एक सेट ऑफ टीथ असतो, तो असतो परमनंट टीथ, जो वयाच्या 6व्या वर्षापासून तर 18व्या वर्षापर्यंत येतात. अच्छा. आणि अक्कल दाढ जी असते ती वयाच्या 18व्या वर्षी येते. आणि आपण भारतीय समाजमानात असं समजतो की 18व्या वर्षी आपल्याला अक्कल येते, म्हणून त्या दाढीचं नाव जे आहे ते अक्कल दाढ पडलेलं आहे. तर या 2 दातांसोबतच एक छानसा अनुभव पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मेळघाट आणि या तत्सम भागांमध्ये मी काही कारणास्तव फिरायला गेलो होतो. तर तिथे मी असं बघितलं की जे मेळघाटातले लोक आहेत तिथे एका मुलीचा जन्म झालेला होता आणि त्या मुलीला लोक डायन डायन म्हणायचे. डायन म्हणायचे. तर मला असं वाटलं की डायन का म्हणू शकतात. मी आणि माझ्या पत्नी आम्ही दोघं जण जस्ट तेव्हा तिथे गेलो होतो. तर मग तिथे गेल्यानंतर बघितलं तर त्या बाळाचा जस्ट जन्म झालेला होता आणि त्याला समोर 2 दात होते. जेव्हा त्याला समोर 2 दात होते तर ते जेव्हा बाळ त्याच्या आईचं दूध प्यायचं तर तेव्हा तिला ब्लिडिंग व्हायचं. तिच्या ज्या म्हणजे दूध पाजण्याच्या प्रक्रियेमध्ये ते दात रुतायचे आणि म्हणून तिला ते लाल लाल दात दिसायचे. लोक डायन म्हणायचे. तर कधी कधी लहान मुलांना जन्मताच दात सुद्धा असतात, असे सुद्धा विविध गोष्टी असू शकतात. नक्कीच. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू जे इच्छिणारे विद्यार्थी असतील त्यांनी डेंटिस्ट्री हा सब्जेक्ट किंवा हे क्षेत्र का निवडावं? कारण की समाजामध्ये अनेक त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, करूयात न करूयात, स्कोप आहे नाही, याबद्दल काय आपलं सर मत आहे? गोकुलला, नवीन जे युथ आहे त्यांच्यासाठी मला असं ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून डेंटिस्ट्री हे याच्यासाठी आवडतं कारण या डेंटिस्ट्रीमध्ये आपण खूप सगळ्या गोष्टी करू शकतो. बेसिकली मी विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मी हे आपणास सांगू शकतो की तुम्ही लोकांसोबत काय बोलता याचं तितकं महत्त्व नाही आहे, तुम्ही लोकांसोबत कसे वागता याचं सुद्धा तितकं महत्त्व नाही आहे, परंतु लोकांना तुम्ही काय अनुभव देता, काय एक्सपिरियन्स देता हा नेहमी त्यांच्या आयुष्यामध्ये लक्षात राहतो. जेव्हा तुम्ही डेंटल सर्जरी किंवा डेंटिस्ट्री या फील्डमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुमच्याजवळ हा खूप मोठा स्कोप आहे की एखाद्याला आयुष्य बदलवणारा एक्सपिरियन्स आपण देऊ शकतो. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून प्रत्येक भविष्यातल्या डेंटल सर्जननी काम करावं असं मला वाटतं. गोकुलला, 2 पंक्ती आहेत ज्या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. नक्कीच सर. जिंदगी को समझना बड़ा मुश्किल है, जिंदगी को समझना बड़ा मुश्किल है, कोई सपनों के खातिर अपनों से दूर है तो कोई अपनों के खातिर सपनों से दूर है. विविध क्षेत्रातले जे लोक असतात, विविध काम करतात, तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात येत असते की आपण घरापासून दूर राहावं लागतं. इंजिनियर्सला घरापासून दूर राहावं लागतं. तुम्ही आर्मीमध्ये जाल तेव्हा पण तुम्हाला घरापासून दूर राहावं लागतं. तुम्ही IAS, IPS, IAFS काही होत असाल तर तेव्हा तुम्हाला कुठेतरी तुमच्या घरच्यांपासून दूर राहावं लागतं. असे काही लोक असू शकतात की ज्यांना घरच्यांच्या जवळ राहायची इच्छा असते. बरोबर. प्रत्येक पॅरेंटची इच्छा असते. तर अशा वेळेस ते वैद्यकीय क्षेत्र निवडतात. तर हे वैद्यकीय क्षेत्र हे असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिस जेव्हा लोकांना देता तेव्हा लोकांकडून इन्फायनाईट प्रेम तुम्हाला मिळत असतं. ते प्रेम हे तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी गरजेचं असतं, ते तुमच्या सामाजिक उन्नतीसाठी गरजेचं असतं. आणि डॉक्टर ही अशी गोष्ट असते की तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात जा, जो मेडिसिन फील्डशी रिलेटेड डॉक्टर आहे त्याला भेटणारा रिस्पेक्ट हा खूप महत्वाचा असतो. तर या गोष्टीचा ज्यांना आनंद घ्यायचा आहे, ज्यांना आपल्या आईवडिलांसोबत वेळ व्यतीत करायचा आहे, त्यांनी मला असं वाटतं की डेंटिस्ट्री या फील्डमध्ये हिरारीने भाग घ्यावा.
सर, गेल्या अनेक वर्षांपासून आपण काम करतायत, सामाजिक कार्यात देखील आपला सहभाग असतो. सर, काम करताना गेल्या काही वर्षामध्ये कधी वाटलं का आपण लो चाललोय, अप्स अँड डाऊन्स कधी वाटलं का, आला का आयुष्यामध्ये? गोकुलदा, ही गोष्ट अशी आहे की आयुष्यामध्ये प्रत्येक जणाच्या अप्स अँड डाऊन्स येत असतात. असं कोणतंच गोष्ट नाही आहे की ज्याचं परफेक्ट करिअर आहे. बरेच लोकांचा असंही समज होऊ शकतो की डॉक्टर आहे, यांना काही अप्स अँड डाऊन्स नाही, सगळ्या ओके असू शकतो. ही एक फार मोठी शोकांतिका आहे. फक्त मेडिसिन फील्ड बद्दल मला असं वाटतं की मैं हर रोज गुनाह करता हूं, वो मुझे हर रोज बख्श देता है. मैं आदत से मजबूर हूं, लेकिन वो रहमत से मशहूर है. वाह. मेडिसिन फील्ड ही अशी असते की जी तुम्हाला प्रत्येक सेकंदाला प्रॅक्टिस करण्याची, सुधारण्याची ही संधी देत असते. मी हे तेव्हाच बोलतोय की जेव्हा माझं काम ऑलरेडी 15 वर्षापासून परफेक्शननी मी करतो आहे, तरी पण मला असं वाटतं की मला अजून प्रॅक्टिसची गरज आहे. तर ज्या लोकांना लाईव्ह राहायचं आहे, जिंदा है तो जिंदा दिखना चाहिए, असं ज्यांना जगायचं आहे, त्या लोकांसाठी मेडिसिन, डेंटिस्ट्री ही फील्ड फार उत्कृष्ट आहे. या फील्डमध्ये रोज समजा तुम्ही 20 पेशंट करत असाल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला अप अँड डाऊन बघायला भेटतील. आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रात एक फार चांगली गोष्ट मित्रांनो सांगितली आहे की कालच्या पुण्याईवर आज राज्य करता येत नाही, रायगडावर हे होत नसतं. तसंच काल तुम्ही चांगलं केलं म्हणून तुम्ही आज चांगले डॉक्टर आहात, तसं होत नसतं. तुम्हाला रोज रोज प्रत्येक क्षणाला प्रत्येक पेशंट सोबत चांगलंच काम करावं लागेल. ज्या माणसांना एक ही जी झिंग असते ना, ही जी पॅशन असते, ही ज्यांना अनुभवायची आहे त्यांनी नक्कीच डेंटिस्ट्रीमध्ये यावं असं मला वाटतं. सर, येणाऱ्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये एक डेंटिस्ट म्हणून, एक व्यक्ती म्हणून कुठं आपण बघता सर फ्युचरमध्ये? आपण डेफिनेटली गोकुलदा, समाजामध्ये आपण राहत असतो तर अनेकदा वाईट लोक सुद्धा येत असतात. काही काही एक जुनी म्हण आहे की दात करून पैसे कमावणे, ही एक अशी म्हण आहे की ज्यामध्ये कुठेतरी डेंटिस्ट्रीला डिमिनिफाय केलेलं आहे की ज्याच्यामध्ये दात करून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही किंवा दात करून तुम्ही खूप मोठं होऊ शकत नाही, असा त्या म्हणेचा अर्थ आहे. मला असं वाटतं की मला ही गोष्ट ब्रेक करायची आहे, जी मी 100% ब्रेक करणार. डेंटिस्ट्री हे माझं फील्ड आहे, हे माझं पॅशन आहे, हे माझं लव्ह आहे आणि याचं फोरकास्टिंग मी निश्चितच करू शकतो. डेंटिस्ट्री हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा अंग हा आपण होताना बघा. याच्या मागे कारणं ही आहेत की आमची जी फील्ड आहे, म्हणजे जे डेंटल सर्जन्स आहे, ते सगळे बिलीव्ह करतात एका नॉलेज शेअरिंग बेसिसवर. आणि तुम्ही हे बघू शकता की ज्या फील्डमधचे लोक स्वतःचं नॉलेज आपल्यापर्यंत ठेवत नाही आणि इतरांना देण्याच्या भावनेतून काम करतात, ती फील्ड ही नेहमीच वर जाते. जितकं तुम्ही शेअर कराल तुमचं नॉलेज, तितकं ही वर जाईल. आणि जे यंगस्टर आहे किंवा जी माझ्यासोबत काम करणारी पिढी आहे किंवा माझ्या नंतरची जी पिढी आहे, या पिढीमध्ये डेंटल एज्युकेशन टुवर्ड्स पेशंट, म्हणजे सामान्य व्यक्तींना एज्युकेट करणं, ही कन्सेप्ट फार चांगली आहे. तर मला असं वाटतं की पुढच्या 10 ते 15 वर्षानंतर आपण हे बघू शकाल की प्रत्येक घरामध्ये एक फॅमिली डॉक्टर असतो, तसं प्रत्येक फॅमिलीमध्ये एक फॅमिली डेंटिस्ट राहील. आणि या डेंटल कन्सेप्ट ज्या राहतील ह्या फक्त दाता व्यतिरिक्त न राहता ह्या पूर्ण फेशियल कॉस्मॅटॉलॉजी या सर्व विषयापर्यंत ते पोहोचेल. आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याचा हा फरक पडेल की जो माणूस आपण म्हणतो की भारतात काय झालं 70 वर्षात काय झालं, हा फार मोठा प्रश्न आहे. आता 70 वर्षात काय झालं मित्रांनो, तर आपल्या स्वातंत्र्य आपण जेव्हा झालो तेव्हा आपला ॲव्हरेज लाईफ स्पॅन होतं 40 वर्ष. त्याच्यापासून संपूर्ण भारतीयांनी केलेली मेहनत, मेडिकल सायन्सेसमध्ये झालेली प्रगती आणि आपल्या देशांच्या ध्येय आणि धोरणामुळे आजचा आपला ॲव्हरेज लाईफ स्पॅन 74 वर्ष आहे. हेच जेव्हा मेहनत संपूर्ण देश करणार आहे तेव्हा आपलं ॲव्हरेज लाईफ स्पॅन हे 80 ते 85 वर्ष होणार आहे. आणि 80 ते 85 वर्ष जेव्हा आपल्याला एक ओरल कॅव्हिटी असते, म्हणजे एक तोंड आहे पण त्याच्यामध्ये 32 दात आहे, तुम्हाला एकच हार्ट असतं, 2च डोळे असतात, 2च कान असतात. त्यामुळे ते जे ऑपरेटिंग डॉक्टर्स आहेत त्यांना एकच चान्स आहे, परंतु इथे काम करण्यासाठी एका पेशंटमध्ये 32 दात आहेत. तर त्यामुळे डेंटिस्ट्री हे फार ल्युक्रेटिव्ह करिअर राहणार आहे आणि ते मोर दॅन जस्ट दात किडणे याच्या व्यतिरिक्त ते खूप समोर जाईल. सर, जो कोरोनाचा काळ चालला गेल्या 2 वर्षापासून आपण सगळे अनुभवतोय, डेंटिस्ट्री या क्षेत्रामध्ये कोरोना पहिलेचा काळ आणि कोरोना नंतरचा काळ यामध्ये काही अनुभव तुम्ही अनुभवतायत? काही फरक तुम्हाला जाणवतोय? प्रचंड फरक आहे.
मित्रांनो, आम्ही जेव्हा कोरोनाच्या काळाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर काळामध्ये जेव्हा आपण फरक बघितला, तर माझा दवाखाना जो पर्टिक्युलरली सांगायचं झाला तर तो कधीच लॉकडाऊन नव्हता किंवा कधीच बंद नव्हता. तर त्याचं रिझन हे होतं की आपण काय करायला पाहिजे ह्या गाईडलाईन्स आमच्यासमोर क्लिअर होत्या. सर्वप्रथम आम्ही जे काम करतो, वाघाच्या तोंडात हात टाकण्यासारखा विषय होता जेव्हा आम्ही कोरोनाच्या काळामध्ये काम करायचो. तर जेव्हा आम्ही या विषयावर अभ्यास केला, तज्ज्ञ लोकांसोबत बोललो, तेव्हा आम्हाला ही गोष्ट लक्षात आली की आपल्याला सगळ्यात जास्त फोकस ठेवायला पाहिजे स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्शनवर. कारण जेव्हा एखादा पेशंट आपल्याकडे येत असतो तर तो सोर्स ऑफ इन्फेक्शन सुद्धा आपल्याला राहू शकतो. तो सोर्स ऑफ इन्फेक्शन आपल्यालाच नाही, इतर पेशंट्सला सुद्धा राहू शकतो. तर याच्यासाठी सर्वप्रथम स्टरलायझेशन आणि हायजीन ही गोष्ट फार महत्वाची असते. मित्रांनो, आपण इतरही वैद्यकीय क्षेत्रांमध्ये जेव्हा जाता आपल्याला आरोग्यविषयक समस्या भेडसावतात, तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण ज्या डॉक्टरांना सिलेक्ट करतो आहे ते या गोष्टीविषयी किती अवेअर आहे आणि ते किती काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी करत आहेत. तर कोरोनाच्या पूर्वीच्या काळामध्ये डेंटल क्लिनिकमध्ये फक्त स्टरलायझेशन म्हणजे इन्स्ट्रुमेंटला निर्जंतुक करणे हा प्रकार होता. परंतु त्याच्यानंतर प्री पॅकिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यानंतर सर्जिकल प्रोटोकॉल जे असतात ते पूर्णपणे व्यवस्थित फॉलो करणे, त्यानंतर फ्युमिगेशन म्हणजे पूर्ण हवेचे निर्जंतुकीकरण करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ह्या कोरोना काळानंतर आम्हाला लक्षात आल्या की आपण ह्या सुधरवायला पाहिजे. त्याचसोबत तुम्ही पीपीई किट वापरणे, पीपीई किट वापरणे ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण मित्रांनो, जसं एक डॉक्टर असतो तो सुद्धा एक मनुष्य असतो, त्याला सुद्धा कुटुंब असतं, त्याला सुद्धा त्याचा परिवार असतो, त्याचा सुद्धा मित्रवर्ग असतो. तो जेव्हा एखाद्या पेशंटचं काम करतो तर त्याचं होऊ शकतं की तो त्याच्या तब्येतीविषयी अवेअर आहे, पण तो कॅरियर पण असू शकतो. तर त्या काळात आम्हाला हे लक्षात आलं की पीपीई किट वापरण्याचं, त्याच्यानंतर फेस शिल्ड वापरण्याचं काय महत्व आहे हे मला कोरोना काळानंतर लक्षात आलं की बुवा ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. सोबतच मला असं वाटतं की कोरोना काळाच्या नंतर एक महत्वाची गोष्ट जी आपल्या भारतीय जनमानसात नव्हती ती म्हणजे आपण अपॉइंटमेंट बेस्ड कधीच काम नाही केलं. म्हणजे कोणतंही क्षेत्र असलं की आपण उठायचं, जायचं, समोरच्या डॉक्टरनी आपल्याला सेवा द्यायची, ही एक कन्सेप्ट होती. परंतु आता पेशंट्समध्ये सुद्धा हा अवेअरनेस आहे. माझे जे पेशंट्स आहेत त्या पेशंटला सगळ्या जणांना हा अवेअरनेस आहे की डॉक्टर वेळेला महत्त्व देतो आहे आणि तो वेळेला याच्यासाठी महत्त्व देतोय कारण त्याचं आणि माझं म्हणजे पेशंटचं आणि डॉक्टरचं दोघांचंही काळजी घेणं याच्यासाठी त्याला वेळ फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तर हा एक फरक जो आहे हा मला भारतीय जनमानसात एक दिसून येतोय की वेळेला महत्त्व देणं, अपॉइंटमेंट बेसिसवर काम करणं. आणि पहिले काय व्हायचं की फक्त एका पर्टिक्युलर सिम्प्टोमॅटिक काम व्हायचं, बट आता सिम्प्टोमॅटिक काम न होता आता एक क्युरेटिव्ह काम होत आहे, असा फरक मला जाणवतो. नक्कीच. सर, या क्षेत्रामध्ये काही नवीन उपचार पद्धती देखील असतील तर त्याबद्दल काय वाटतं, काय सांगाल सर? ओके गोकुलदादा, कोणतीही गोष्ट जी असते ना ती ग्रॅज्युअली म्हणजे असं म्हणतात की समाजात बदल हा कणाकणाने होत असतो आणि क्षणाक्षणाने होत असतो. तर हा जो बदल आहे हा डेंटिस्ट्रीमध्ये फार हळूहळू समोर जात चाललेला आहे. त्यामुळे उपचार पद्धतींविषयी जर का आपण बोलायचं झालं तर खूप मोठा पॅराडाईम शिफ्ट आपण अनुभवू शकतो. जर का आपण आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत, डेंटिस्ट आहेत, त्यांच्यासोबत नियमित चर्चा करत असाल तर तुम्ही हे बघू शकता की ते दर 15 दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर काहीतरी नवीन इक्विपमेंट घेत आहेत किंवा काहीतरी एक नवीन प्रक्रिया चालू करत आहे. जसं पहिले रूट कॅनल ट्रीटमेंट होतं. रूट कॅनल ट्रीटमेंट जेव्हा आम्ही क्लिनिक स्टार्ट केलं 2008ला, तोपर्यंत अशी कन्सेप्ट होती की त्या दाताची कीड स्वच्छ करायची, त्याची जी नस असते तिला स्वच्छ करायचं, फील करायचं. या ट्रीटमेंटला आम्ही रूट कॅनल समजायचो. त्यानंतर आता जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्हाला लक्षात आलं आहे की त्याच्यामध्ये वापरल्या जाणारे मटेरियल जे आहे हे किती महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये किती जास्त प्रमाणात स्टरलायझेशन, आयसोलेशन प्रोटोकॉल्स हे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर पहिले आम्हाला असं वाटायचं की त्या दाताला कट करून आपण त्याच्यावर कॅप बसवली म्हणजे झालं. परंतु आताचे जे पेशंट्स आहेत किंवा आताची जी नवीन जनरेशन आहे त्यांना थोडंसंही त्यामध्ये प्रॉब्लेम जमत नाही. थोडंसं पण दातामध्ये अटकलं तर ते पण लोकांना सहन होत नाही. तर या कारणामुळे आम्ही स्वतःला अधिक चांगले मटेरियल वापरण्यासाठी सक्षम करतोय. आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की बंदूक तुमच्याजवळ आहे की नाही हे महत्वाचं नाही, त्याच्यामध्ये गोळी किती फास्ट आहे हे महत्वाचं नाही आहे. खरी तेजी जी असते गोळी चालवण्याची ती तुमच्या
हातामध्ये असते ती तुमच्या डोक्यामध्ये असते. बरोबर. तर ही जी स्पीड आहे किंवा हे जे क्लिअरिटी ऑफ विजन आहे हे डेंटिस्ट्रीमध्ये फार अपडेट होत चाललंय. जसं पहिल्याच्या काळामध्ये दात बसवायचं म्हटलं तर आम्ही एक कॉमन ट्रीटमेंट सांगायचो की आपण ब्रिज करायचो किंवा रिमुव्हेबल डेंचर्स करायचो, काढा घालायची डेंचर बनवायचो. काढा घालायच्या डेंचरविषयी जेव्हा आम्ही फार अभ्यास केला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की याची कपॅसिटी तर नॅचरल दातापेक्षा 40% आहे आणि आताचे जे युथ आहे ते 40% काय 100% त्यांना कपॅसिटी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षाही बेटर त्यांना हवं आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचं कंटिन्युअस प्रेशर असतं की आपण अजून काय चांगलं करू. कंटिन्युअसली अपडेटेड राहणं फार गरजेचं आहे. तर त्यानंतर मधातला जो फेज होता त्या फेजमध्ये ब्रिजेस, डेंटल ब्रिजेस ही कन्सेप्ट आली. आता ब्रिजमध्ये काय होतं गोकुलदादा की 2 टूथ असतात. ब्रिज म्हणजे इट्स अ कनेक्शन बिटवीन 2 थिंग्स. ओके. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा 2 दातांना कट करायचो आणि मधात दात बसवायचो ही एक कन्सेप्ट होती. त्यानंतर त्याच्यावर फार जेव्हा ब्रेन स्टॉर्मिंग झालं तेव्हा लक्षात आलं की निसर्गाने जे दात बनवले आहे ते वेगवेगळे बनवलेच नसते, एक पट्टीत दिली असती. मग त्यानंतर डेंटल इम्प्लांट्स ही गोष्ट फार मजेदार इव्हॉल्व्ह झाली. आणि गोकुलदा एक सुखद अनुभव आपणास सांगू इच्छितो की आता काही दिवस आधीच मी या डेंटल इम्प्लांट्स विषयी मी 2011 पासून डेंटल इम्प्लांट्स करतोय. मी 9 ते 10 वर्ष कंटिन्युअस प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा स्वतःला या फील्डमधचा बिगिनरच समजतो. ते सुद्धा केव्हा की जेव्हा मी 500 पेक्षा अधिक इम्प्लांट्स केलेले आहेत. बापरे. आता हे केलं असताना म्हणजे मी स्वतः केलेले असताना सुद्धा मी असं का म्हणतोय की मी याच्यात बिगिनर आहे कारण हे सायन्स जे आहे ना हे कंटिन्युअस इव्हॉल्व्ह होत आहे आणि पेशंट्सला सुद्धा त्या गोष्टीची जाणीव आहे. म्हणजे पेशंट सुद्धा आम्हाला म्हणतात की सर तुम्ही पहिले ब्रिजेस करायचे, आता तुम्ही इम्प्लांट्स करताय तर आपण हा ब्रिज काढू. येस हा ब्रिज काढू आणि आपण इम्प्लांट करू कारण तुम्ही माझ्या घरच्या कोणाचं तरी एका व्यक्तीचा हे केलं. बरोबर. एक कालचा अनुभव सांगतो गोकुलदादा की एक खान सर म्हणून आहेत, ते हैदराबादी आहेत आणि त्यांचं एज 37 इयर्स आहे आणि ते इंग्लिश स्पीकिंग आहेत, म्हणजे इंग्लिशचे टीचर आहेत. तर ते माझ्याकडे एका यांच्याकडनं रेफर होऊन आले. मी त्यांना जेव्हा बघितलं तेव्हा मला वाटलंच नाही की हा माणूस 37 इयर्सचा आहे कारण त्याचे सगळे वरचे दात पडलेले होते आणि खालचे दात पूर्ण हालत होते. तर मग त्यांना मी ट्रीटमेंट प्लॅन सजेस्ट केला की सर आपण इम्प्लांट करूया. तर ते जे सर होते ते मला म्हणाले की सर मी माझ्या आयुष्यामध्ये होप सोडली आहे की मी आता जेवू शकेल. तुम्ही म्हणत आहे की मी तुम्हाला फिक्स टूथ बसून देईल, तर ही गोष्ट खरंच शक्य आहे का? मी म्हटलं त्यांना का शक्य नाही. आम्ही त्यांचं 17 तारखेला आणि 20 तारखेला 2 ऑपरेट केलं आणि येणाऱ्या एक 15 दिवसानंतर आम्ही त्यांना फिक्स टूथ देणार आहे. तर ही जी गोष्ट आहे ना निसर्गाने आपल्याला सुरुवातीला इंटरव्ह्यूच्या आपण गोकुलदादांनी प्रश्न विचारला की माणसाला किती दात असतात. माणसाला 2 सेट ऑफ टीथ असतात जे निसर्गाने दिले आहे, पण तिसरा सेट ऑफ टीथ पण असू शकतो जो तुमचा चांगला आणि उत्कृष्ट डेंटल सर्जन तुम्हाला देऊ शकतो. नक्कीच सर. मित्रांनो, सर्व प्रश्नांवर आणि सर्वांगीण विषयावर सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलंय. सर यापुढे देखील आपलं सहकार्य राहिलंच. ऑदरिश मीडियाच्या आपल्या लाईफलाईन सुंदर आरोग्याची या पहिल्या कार्यक्रमाचे पहिले प्रमुख पाहुणे झाले म्हणून खूप खूप आभार सर. आणि मित्रांनो, चॅनल जर आवडलं असेल, हा व्हिडिओ जर आवडला असेल, इंटरव्ह्यू जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेहमी विसरता तुम्ही. खूप खूप धन्यवाद.